नटसम्राट हा नाट्य क्षेत्रातून निवृत्त झाला तरी ते आपल्या विश्वात रमलेला आहे, थोडासा भ्रमिष्ट आहे, थोडासा विक्षिप्त आहे. त्याची मुलं आता सेटल झाले, त्यांना स्टेटस प्राप्त झाले, त्याची मुलगी, त्याचा मुलगा. त्याच्या विक्षिप्त वागण्याला, त्याच्या व्यायानं आणि व्यथेनं थकलेला तो म्हातारा आणि त्याचं विक्षिप्त वर्तन ह्याला ते स्टेटस, स्वतःचं बडं स्टेटस ठेवणाऱ्या मुलांना तो खटकतोय. आणि ते त्याला म्हणताय एक वाक्य, त्याच्यावरती नटसम्राट त्या वृद्ध बेलवल, अप्पा बेलवल हे पात्र नाटकाचं, तो त्या मुलांना उत्तर देतोय. एकीकडे स्वतःच्या भ्रमात, एकीकडे संतप्त होऊन तो त्यांना उत्तर देतोय. मुलं त्याला एवढंच म्हणताय, त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा, आप्पा तुमचं ठीक आहे हो, पण आम्ही तरुण आहोत. त्याच्यावर तो भडकून त्यांना उत्तर देतो, हो तुम्ही तरुण आहात, हो तुम्ही तरुण आहात, म्हणजे पण बैठवून करता येतो माणसाच्या मादेची. पण तरुण आहेत कावळे, तरुण आहेत माकडही, रस्त्यावरची गाढवं आणि डुकरही, नरकातले सूक्ष्मतेही कीटकही मैथून करतात कीटकींशी, आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात एक दिवस कीटकांसारखे. आंधळ्या धरणीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्याने चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आपल्या आकाशातील स्वतःच्या शरीरातील रक्ताचं शिंपट आकाशातील नक्षत्रावर करीत, साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कुणी आहे का, कुणी आहे का? तशा दिशातून उत्तर आलं, मी आहे, मी आहे, आणि माझ्यातही तूच आहे, माझ्यातही तूच आहे. ह्या श्वासनाचा सोमरस घेऊन त्यानं तिथून सूर्याच्या चक्रावर कापून काढलं एक नवीन बीज. त्या कर्कडांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत, आणि तणावरील जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय. ज्या अनिकेत, ज्या माणसाला सापडला अनिकेत ईश्वर, आणि अनिकेत ईश्वराला सापडलं. या बापाला विसरा, या बापाला विसरा, पण त्या बापाला विसराल, त्या बापाला विसराल तर पहाडामध्ये चढून बसले की झाडं फडछा वाटते, निमिषाला